नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच एकदम झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर रांगोळ्या आजच्या भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. आपल्या सबस्क्रायबर आहे पद्मिनी कुलते ताई. त्यांची रिक्वेस्ट होती, त्यांना कोयरीची रांगोळी बघायची होती. तर आजच्या भागात आपण 4 रांगोळ्या बघतो आहोत आणि त्या 4ही रांगोळ्या कोयरीच्याच आहे. भरपूर जणांना फ्री हँड रांगोळ्या आवडतात. त्याप्रमाणे मी ते पण व्हिडिओ बनवत असते. तर पद्मिनी ताई, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. नवनवीन डिझाईन्स आहेत आणि कशा वाटल्या रांगोळ्या मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. तर पहिली रांगोळी तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. आपण आधी कोयरीचा आकार देऊन घेतला आहे आणि अशी 3 फुलं काढलेली आहेत. खूप सुंदर रांगोळी ही. मला आजच्या भागातली ही रांगोळी जास्त आवडलेली आहे. नक्की ट्राय करा. ज्या मैत्रिणींना फ्री हँड रांगोळ्या आवडतात त्यांच्यासाठी खूप छान व्हिडिओ आहे हा. आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स असतात की आम्हाला फ्री हँड रांगोळी दाखवा. तर ह्या आठवड्यात आपल्याला 2-3 वेळा फ्री हँड रांगोळी बघायला मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. आणि तुमच्या पण जर काही रिक्वेस्ट असतील मैत्रिणींनो, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील, मला कमेंट करा. मी त्या रांगोळ्या म्हणजे त्या रांगोळ्यांचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर बऱ्याच मैत्रिणींच्या आपण कमेंट्स करून म्हणजे त्यांच्या कमेंट्सला मान देऊन ते व्हिडिओ त्यांच्या आवडीनुसार बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हालाही काही आवडत असेल कुठल्या प्रकारच्या तर तुम्ही मला सांगा. मी नक्की ट्राय करेल. आणि हो मैत्रिणींनो, आजपासून आपण बेसिक रांगोळीची सिरीज चालू करतो आहोत. म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ तुम्हाला रोज दुपारी 3 वाजता आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. ज्या मैत्रिणींना रांगोळी काढायला जमत नाही, नवीन आहात ते रांगोळी म्हणजे ज्या मैत्रिणी नवीन आहेत रांगोळीमध्ये, तर त्यांच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत. नक्की बघा. वेळात वेळ काढून बघा आणि शॉर्ट व्हिडिओमध्येच आणले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नंतर प्रॅक्टिसही करता येईल. म्हणजे मी कालच्या भागातही तुम्हाला सांगितलं होतं की आपण बेसिक रांगोळीची सिरीज चालू करतो आहोत. तर त्या रांगोळीचा शुभारंभ आपण आजपासून केलेला आहे. आणि हो, तुम्हालाही अजून काही छोट्या-छोट्या टिप्स म्हणजे काही पाहिजे असेल रांगोळी रिलेटेड, काही आकार जमत नसतील, ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगून ठेवा. म्हणजे मी ते पण व्हिडिओ पटकन म्हणजे लवकरात लवकर तयार करेल आणि तुमच्या समोर आणेल. पहिली रांगोळी आपली काढून झालेली आहे. ही दुसरी रांगोळी. त्याला नंतर मी थोडंसं व्यवस्थित करून घेत असते बोटाने. आपण आधी कोयरीचा आकार देऊन घेतला आणि असे कमळाच्या पाकळ्या काढल्या आहेत 3 आणि नंतर असे फुलांच्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत खाली. रोज आपल्या चॅनलवर अशा छान-छान, सोप्या-सोप्या, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या दाखवल्या जातात मैत्रिणींनो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. विसरले असाल किंवा तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघता आहात. तुम्हाला जर रांगोळीची आवड आहे, पण रांगोळी काढायला पुरेसा वेळ नसतो, तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. कारण की तुमच्या सकाळच्या किती पण घाई गडबडीमध्ये एकदम छान-छान रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि मी ज्या पोस्ट वगैरे टाकते त्याचंही नोटिफिकेशन येईल. आणि तुमच्या मैत्रिणींना पण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन्स बघता येतील, नवीन डिझाईन्स शिकता येतील. अशा पद्धतीने आपण त्यामध्ये थोडा कलर भरून घेतलेला आहे. राणी कलर आणि पिवळा कलर. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. बऱ्याच मैत्रिणींना आपण फिंगर रांगोळ्या काढतो त्या आवडतात, कुणाला फ्री हँड रांगोळ्या, कुणाला फुलांच्या. त्याप्रमाणे मी व्हिडिओ घेऊन येत असते अधूनमधून. कुणालाच राग नको यायला. आता पुढची रांगोळी हे एक मला हळदी-कुंकाला भेटलेलं आहे वस्तू म्हणजे हळदी-कुंकू ठेवायची. तर त्याचा वापर करून आपण 2 कोयऱ्याचा आकार काढतोय. तर हा म्हणजे ह्या आकाराचा तुम्ही मोराची डिझाईन काढायला पण उपयोग करू शकतात, वापर करू शकतात. 2-3 वर्ष झाले असेल तेव्हा मिळालेलं आहे मला ही हळदी-कुंकाचं. संक्रांतीच्या वेळेस आपलं हळदी-कुंकू असतो तेव्हा ते वाण मिळालेलं आहे. मी कधी-कधी यूज करते रांगोळीसाठी.
तर असं 2 आपण अपोझिट साईडला 2 कुयरीचे आकार देऊन घेतलेत. सोप्याच आहे रांगोळ्या मैत्रिणींनो. ट्राय करा, नक्की जमतील. आणि खाली आपली नेहमीची डिझाईन काढली मी. लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बघायला मिळणार आहे, शॉर्ट व्हिडिओ. ज्या पण मी स्टेन्सिल्स वगैरे वापरते. म्हणजे काही मी त्यातल्या ऑनलाईन घेतल्या आणि काही लोकल शॉपमधून घेतलेल्या आहेत. तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. कारण की त्या पण म्हणजे त्याची पण रिक्वेस्ट होती मला, की तुमचे स्टेन्सिल्स दाखवा. याआधी आपण बघितलेला आहे व्हिडिओ, पण तरी पण मी पुन्हा एकदा एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आणलेले काही नवीन स्टेन्सिल्स मी सध्या खरेदी केले, ते पण दाखवले त्यात आणि काही जुन्या पण दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही जर येणारे व्हिडिओ नक्की चेक करा आणि आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील, नवीन असाल, तर नक्की चेक करा. चॅनलला एकदा व्हिजिट द्या. तुम्हाला नक्कीच रांगोळी आवडणार आहे, काहीतरी शिकायला मिळणार आहे माझ्याकडनं. साधी आणि सोपी डिझाईन ही पण छान दिसते बघा. आणि ही आजच्या भागातली शेवटची डिझाईन आहे. सोपं आहे, कुयरीचा आकार काढणं एवढं अवघड नाही मैत्रिणींनो. आधी आपला जो मराठीतला एक आहे त्या टाईप काढून घ्यायचा आणि त्याला बाजूनी वरतून असं जॉईन करायचंय. काहीच अवघड नाहीये. किंवा तुमच्याकडे जे मी आता हळदी कुंकाचं दाखवलं, वाण मिळालेलं, त्या प्रकारे काही असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. किंवा तुम्ही तुमचं घरगुती साहित्यात सुद्धा असे काही आकार तयार करू शकता. आपल्याकडे बारीक-बारीक पुठ्ठा वगैरे असतो. त्याचा वापर करून आपण वाटलंच तर एक व्हिडिओ पण आणू, की ज्यामध्ये आपण अशा घरगुती स्टेन्सिल्स तयार करू शकतो पुठ्ठ्याच्या मदतीने. मी एक तसा पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामध्ये आपण बघूयात वेगवेगळे आकार कसे तयार करायचे. म्हणजे आयत्या वेळेला आपली फजिती नाही होत आणि असे आकार जर काढायचे असले, तर त्याच्या मदतीने आपण व्यवस्थित पटकन काढू शकतो. त्यात आपण बघूयात वेळेवर म्हणजे काय-काय डिझाईन्स तयार करायच्या. तर आजच्या रांगोळ्या बघितल्यानंतर कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि येणारे व्हिडिओ पण बघा. कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर भेटूया अशा झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत उद्याच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.